हाय हॅलो नमस्ते. मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला छान पंक्तीमध्ये मिळणारा वडा दाखवणार आहे. आपण बऱ्याचदा लग्न कार्यामध्ये आपण असा बटाटा वडा खातो बघा, लहान लहान. अगदी सेम त्या पद्धतीचा वडा आज मी इथे तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून कळवा. इथे बघा, बटाटा वडा करण्यासाठी मी काही बटाटे उकडून घेतलेले आहेत. तुम्हाला किती क्वांटिटीत आता हा वडा करायचा आहे तितके तुम्ही बटाटे घेऊ शकता. अगदी सोपी रेसिपी आहे, अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. इथे बघा, तडका पॅनमध्ये मी एक पळी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे. त्यानंतरनं यामध्ये जिरंसुद्धा घालून घ्यायचं. जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये हिंग घालायचे. बघा, जवळपास पाऊण चमचा इतपत मी हिंग घातले. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची. हिंगामुळे आणि कढीपत्त्याच्या पानांमुळे आपल्या ह्या बटाट्या वड्यांना खूप जास्त छान टेस्ट येते. त्यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट यामध्ये घालून घेतली. हिरवी मिरची लसूण वाटताना खूप बारीक वाटायचा नाही आहे, थोडा दरदरीतच वाटून घ्यायचा आहे. तर बघा, त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे आणि सोबतच धना पावडर घालायची. आता ह्याची चव अजून दुप्पट करण्यासाठी इथे मी थोडासा चाट मसाला वापरला आहे. तुम्ही चाट मसाल्याऐवजी बटाट्यावर थोडं लिंबू पिळलं तरीसुद्धा चालणार आहे. आता हे छान असं एकजीव करून घेतलं. बघा, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही धने थोडे अख्खेसुद्धा यामध्ये घालू शकता, अर्धे अर्धे असे करून, पण मी पावडरच वापरलेली आहे. आता ही फोडणी संपूर्ण मी या बटाट्यांवरती घालून घेते अशा पद्धतीने. बघा, आता हे सगळं छान मिक्स करायचं, पण त्यापूर्वी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. बघा, चवीनुसार मी इथे मीठ घातलं. आता हे सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचे. असं स्पूनच्या साहाय्याने केलं म्हणजे मग हाताला चटकाही बसणार नाही आणि यामध्ये मिरची आहे तर मग त्यामुळे हाताची आगसुद्धा होणार नाही. स्पूनच्या साहाय्याने मी छान असं बघा हे एकदम मस्त मिक्स करून घेतले. बटाटा खूप मोठा ठेवायचा नाही आहे म्हणजे मग वडा खायला छान लागतो. बघा, अशा पद्धतीने मी थोडं हे मॅश करतच मिक्स करून घेतलेलं आहे. मिरची इथे मी 4 मिरच्या वापरलेल्या आहेत हिरव्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करा, पण लसूण मात्र थोडा जास्त घाला. त्यानंतरनं बघा, इथे जवळपास एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये एक छोटा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे. तर बघा, ओवासुद्धा मी यामध्ये घालून घेतला. आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. बघा, म्हणजे बेसन पिठात जर थोड्या गाठी असतील तर त्यासुद्धा फोडून घ्यायच्या आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतरनं थोडं थोडं करत यामध्ये पाणी ॲड करायचे आणि अशा पद्धतीने छान हे मिक्स करून घ्यायचे. बघा, बेसन पिठाच्या गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत आपल्याला. आणि यामध्ये आपण अजिबातच सोड्याचा वापर करणार नाही आहोत. त्यासाठी काय करायचं, जर तुम्हाला सोडा वापरायचा नाही आहे तर हे बेसन पीठ कमीत कमी 5 मिनटं तरी फेटून घ्यायचं. अशा पद्धतीने जर छान बेसन पीठ फेटून घेतलं ना तर ते हलकं होतं आणि वडासुद्धा छान असा खुसखुशीत होतो. अजिबात असा दाटल्यासारखा वगैरे वडा होणार नाही आणि सोडा घालायची सुद्धा गरज पडणार नाही. जे वरचं बेसन पिठाचं लेयर येतं ना ते छान जाळीदार होईल. त्यामुळे नक्कीच असं भरपूर वेळ फेटून घ्यायचं आहे हे बेसन आपल्याला. बघा, हलकंसं बेसनाचा रंगसुद्धा बदललेला आहे. बघा, आधीपेक्षा थोडा फेंट झालेला आहे म्हणजे आपलं बेसन पीठ छान असं फेटून झालं आहे, छान हलकं झालं आहे. आता आपण वडे तयार करून घेऊया. बघा, वड्यांची साईज इथे मी तुम्हाला पंक्तीतल्या वड्यांसारखी छोटी दाखवते. तुम्ही हवं असल्यास मोठेसुद्धा वडे करू शकता. यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली सगळ्यात शेवटी आणि आता हातानेच हे सगळं छान एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने. तर बघा, इथे मी अशा पद्धतीने हे छान एकजीव करून घेते. आता हे बटाटे वडे तुम्ही उन्हाळ्यामध्ये करा, हिवाळ्यात करा किंवा पावसाळ्यात करा, अगदी कोणत्याही ऋतूमध्ये आपल्या ताटामध्ये असेल हा वडा तर जेवण जास्तीचं जाणारच. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे वडे करून घ्यायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा वडे करून घ्या आणि हवं असल्यास तुम्ही छोटे छोटे बॉलसुद्धा याचे करू शकता. शक्यतो पंक्तीमध्ये गोल वडा असतो लिंबासारखा,
पण इथे मी थोडे चपटे केलेले आहेत. तुम्हाला जसे आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही हे वडे करू शकता. मोठे करा, लहान करा किंवा असे चेंडूसारखे छोटे बॉल करा. अगदी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने हे वडे त्यांना आकार देऊन घ्यायचे आहे. सगळे वडे एकदम करून ठेवायचे, त्यानंतर तळायला घ्यायचे. आता बघा तळण्याची सुद्धा बघा पद्धत. आपण जर हाताने हा वडा उचलला ना तर पीठ थोडं आपलं पातळ असतं याचं. खूप घट्ट पीठ ठेवायचं नाही, नाहीतर मग वडा खायला चांगला लागणार नाही. तर हाताने उचलला तर मग हाताला सगळं पीठ चिटकून येणार. त्यापेक्षा असा काटे चमचा घ्या किंवा साधा चमचा घेतलात तरी चालेल आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्यानेच हा डीप करून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अगदी सहज सोडता येतात आणि हाताला मेन म्हणजे भाजतसुद्धा नाही, तेल उडण्याची भीती राहत नाही. नाहीतर मग कधी कधी बघा आपण असा वडा सोडताना पटकनी बोटाला वगैरे भाजतं. तर तुम्ही अशा पद्धतीने करून पहा, तुम्हाला भाजणारही नाही आणि अगदी अलगद असा वडा तेलात सोडता येईल. आता कढईमध्ये जितके बसतील तितके वडे मी सोडून घेतले आणि आता बघा थोड्या वेळानंतरनं थोडं पीठ सुकलं ना ह्याचं की मग आपल्याला हे पलटी करून घ्यायचे. पाहू शकता अगदी या पद्धतीने खूप मस्त होतात खरंच. जर तुम्ही कधी केले नसतील ना या पद्धतीने वडे तर करून पहा. खूप जास्तीचं साहित्य काहीही वापरलेलं नाही आहे, अगदी सहज सोप्या पद्धतीने दाखवले. कोणीही झटपट करू शकतं. आत्ता मनात आलं तरीसुद्धा तुम्ही अगदी 5 ते 10 मिनटात वडे करू शकता जर तुमच्याकडे बटाटे उकडलेले असतील तर. बघा अशा पद्धतीने मी हे सगळे वडे आता पलटी करून घेतलेत तेलामध्ये आणि हे होऊन देऊया. खूप जास्त वेळ लागत नाही. आणि एक गोष्ट महत्त्वाची की बटाटा वडा कधीही ना खूप डार्क रंगावरती तळायचा नाही. हा रंग अगदी परफेक्ट आहे बघा. थोडा पिवळसरच हवा असा बटाटा वडा आपला. जर तुम्ही खूप डार्क रंगावर तळला ना तर त्याची खाण्याची मजा जाते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा या रंगावरतीच बटाटे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी हे बटाटे वडे काढून घेतले अशा पद्धतीने. अगदी मस्त होतात. तेलसुद्धा अजिबात पीत नाहीत कारण आपण यामध्ये जरासुद्धा सोड्याचा वापर केलेला नाही आहे. आता जे बाकी राहिलेले वडे होते ते सुद्धा मी तेलात टाकून घेतले. वडे झालेले आहेत, आपण काढून घेऊया. थोडंसं बेसन पीठ राहिलं होतं ना त्याचे मी अशा पद्धतीने बघा अगदी पातळ पातळ अशी ती भजी टाकून घेतली आहे. ही खायला खूप कुरकुरीत लागते, त्यामुळे असं पातळ टाकून घ्यायचं लांब लांब, म्हणजे मग खायलासुद्धा छान लागतं. मुलांना जास्त करून तर हेच आवडतो, चुरा. तर बघा आजचा आपला हा बटाटा वडा तयार झालेला आहे. हा ब्रेडसोबत खा, पावासोबत खा किंवा ताटामध्ये असाच तोंडी लावण्यासाठी म्हणून घ्या. चहासोबतसुद्धा कमाल आहे. ह्यासोबत तुम्ही पुदिन्याची चटणी खाऊ शकता किंवा आंबट गोड चटणी खाऊ शकता. खरं तर हा वडा एवढा टेस्टी होतो की याला कोणत्याही चटणीची गरज पडत नाही. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती भरपूर छान छान रेसिपीज येत असतात, त्या तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. सोबतचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.